लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता कबीर सखीला एक खूप मोठं सरप्राईज देणार. आता नेमकं कबीर सखीला काय सरप्राईज देणार, कसं देणार, ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर इकडे आता सध्या जो कबीर आहे त्याने जाणून बुजून मुद्दामून सखीला त्रास द्यायचं असं ठरवलं आहे. कारण जेव्हा सखीला जास्तीत जास्त त्रास होईल तेव्हाच सखी आता त्या सखी सदन चाळीतून बाहेर पडून कबीरबरोबर किर्लोस्कर बंगल्यावर राहायला जाण्याचा विचार तरी करेल असं आता कबीरला वाटत असतं. त्याला वाटतं की सखी लहानपणापासून ऐशोआरामात वाढलेली मुलगी आहे, त्यामुळे तिला हे असं सगळं चाळीत वगैरे राहणं हे फार काळ जमणं शक्य नाही आहे. आणि त्यातून जर मी तिला त्रास दिला तर ती आणखीनच पूर्णपणे हादरून जाईल. काल तिला पैशांची गरज होती तेव्हा नवरा म्हणून मी माझ्या बायकोला पैशांची मदत केली, पण आज माझी बायको ह्या चाळीत राहणं म्हणजे चुकीचा निर्णय घेते, तर तेव्हा मला तिला समजसुद्धा द्यायला हवी. आता नवरा म्हणून मदत करणं जसा हक्क आहे तसं समज देणंसुद्धा कर्तव्य आहे ना. पण मी माझ्या बायकोला सरळ समज द्यायला गेलो तर ती काही माझं ऐकणार नाही, म्हणून मार्ग जरा वाकडे तिकडे वापरावे लागतील. अर्थात कान्हा आहे मी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता कान्हा काय करतो, मुद्दामून जे पब्लिक टॉयलेट असतं ते बंद करून ठेवतो. आता पब्लिक टॉयलेट बंद केल्यावर सगळी लोक बाहेर थांबतात की कबीरचं काय चाललं आहे, कोणाला कळत नाही. सगळे म्हणतात कान्हा अरे काय करतो आहे हे. त्यावर तो सांगतो की काही नाही, आज टॉयलेट्स कोणीच यूज करणार नाही, थोडं काम करायचं आहे ना त्यांचं, म्हणून ते बंद ठेवलेत. सखी म्हणते मला माहिती आहे तू मुद्दाम हे सगळं करतो आहेस मला अडवण्यासाठी, काही हरकत नाही. तुला काय वाटतं आयुष्याने एवढं हरवल्यानंतर कणखरपणा आला नसेल का रे माझ्या अंगात अजिबात? चुकतो आहेस तू. जुनी पूर्वीची ऐशोआरामात जगणारी सखी संपली आहे आता फक्त तुला तिचं शरीर दिसतं आहे, पण मन मात्र पूर्ण बदललं आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता मनस्विनी विचार करते. गौतम काल सखीला पैसे देण्यासाठी पैसे घेऊन चालला होता घरातून, याचा अर्थ नक्कीच सखीची परिस्थिती खूपच जास्त बिकट आलेली दिसते. आता नेमकी काय आणि किती बिकट परिस्थिती आली आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी जाऊन बघितल्याशिवाय काही कळणार नाही. जाऊन जरा स्वतःच्या डोळ्यांना तृप्त करायला हवं. सखीला भिकारी अवस्थेत राहताना बघून मला खूपच जास्त समाधान वाटेल, खूप आनंद होईल. तसंही तिला खूप गर्व होता ना, तिला असं वाटायचं की ती कितीही वाईट अवस्थेत कितीही वाईट परिस्थितीत राहू शकते, फक्त आपल्या माणसांची साथ हवी. मला आता तिला हे दाखवून द्यायचं आहे की आपल्या माणसांची साथ वगैरे असं काहीही नसतं, तर फक्त आणि फक्त पैसा महत्त्वाचा असतो आणि पैशाशिवाय दुसरं काहीही या जगात महत्त्वाचं नाही आहे. मग मनस्विनी आता थेट तिकडनं सखी सदन चाळीत येते. आता सखीची ती अवस्था बघून मनस्विनी म्हणते आता कसं वाटतंय ह्या चीप क्लास लोकांबरोबर, ह्या चीप क्लास सोसायटी, सॉरी सोसायटी चुकून गेलं हा तोंडातनं. आता तसं सोसायटी शब्दसुद्धा तुझ्या कानावर पडणार नाही. ह्या चीप क्लास चाळीत राहून कसं वाटतंय? हे असं अस्वच्छ सगळं जेवण, अस्वच्छ पाणी, अस्वच्छ ठिकाण, कसं आठवतं आहे? लहानपणापासून किती लक्झरियस लाईफ जगली आहेस तू. लहानपणापासून तू ज्या बेडरूममध्ये राहिली आहेस ना, ते बेडरूमसुद्धा इथल्या 4-5 खोल्यानेवढी होईल, समजलं ना. इथे जेवढे 4-5 लोक एका खोलीत राहतात ना, तेवढी तुझी एकटीची बेडरूम होती, कळतं आहे ना. त्यापेक्षाही रादर कितीतरी मोठी होती. या खोलीत तू राहते आहेस ना, तुझ्या खोलीत इथले 15-16 लोक झोपतील आणि आज तू त्यांच्याबरोबर येऊन राहतेस. खूपच क्लास पडला नाही तुझा. असो, आठवतं आहे ना कसं लक्झरियस लाईफ जगायचीस. हे नको मला ते हवं, ते नको मला असं हवं, असं नाही मला तसं करायचं आहे. महागडे कपडे, महागड्या वस्तू, महागडी घड्याळं, महागडे फोन्स, आठवत आहेत ना ते दिवस? कळलं? पैशांनी काहीच फरक पडत नाही, हे जे तुझं मत होतं ना ते साफ चुकीचं होतं. एक वेळ माणसं जवळ नसली तरी चालतात, पैसा असला पाहिजे. जर पैसा असला तर माणसं विकतसुद्धा घेता येतात, खोटे आई वडीलसुद्धा खरेदी करता येतात. तर मग बाकीच्या नात्यांचं काय घेऊन बसली आहेस? तुझा हा नवरा पैशांनीच तर विकत घेतला होता ना मी. कान्हा महाडिक उर्फ कबीर किर्लोस्कर, आहे ना लक्षात? आता सखीला मात्र हे मनस्विनीचं सगळं बोलणं ऐकून खूप जास्त वाईट वाटत असतं, रडायला येत असतं, पण रडणं हा तिच्यासमोर पर्याय नसतो. मनस्विनी तिला म्हणत असते काय फरक पडला असता जर मला आई न म्हणता सरकार म्हणाली असतीस आणि मी सांगितलं असतं तसं राहिली असतीस तर?
सांग, काय फरक पडला असता जर मी बोलतेय म्हणून मला स्वतःचं आई म्हणून स्वीकारलं असतंस? जर तसं केलं असतंस तर आज घरातून बाहेर पडण्याची वेळ आली नसती तुझ्यावर. तेच लक्झरियस, ग्रँड, ब्युटिफुल लाईफ जगत असतीस आजही. तशीच मजा करत असतीस आजही. पण काय मिळालं? त्या खऱ्या तेजस्विनी ताईच्या मागे धावलीस आणि पुढे जाऊन ती मेली. खेळ संपला. आणि आता पुन्हा तू रस्त्यावर आलीस. तू भिकारी झालीस. तुला त्रास होतोय. तिचं काय? ती निघून गेली, मेली, टपकली. पण तू अडचणीत राहिलीस. असो, तुला हे त्रासात बघून जे काही मला समाधान मिळालं आहे ते काहीच सांगू तुला. एवढं बोलून मनस्विनी तिकडनं निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो कबीर असतो ना, त्याने आधीच 8 दिवसांपूर्वी काय केलेलं असतं, आता त्याने खऱ्या तेजस्विनीला शोधण्याचे खूप सारे प्रयत्न करून झालेले असतात. पण त्याला आता खरी तेजस्विनी काही केल्यास सापडत नसते. मग तो आता विचार करतो, आता माझी शेवटची आशा म्हणजे वर्तमानपत्रामध्ये जर मी बातमी दिली तर ते पत्र सगळीकडे पोहोचेल आणि मग जर कुठे तेजस्विनी कामत असेल तर मला ती नक्की सापडेल. कोणीतरी तिला माझ्यापर्यंत घेऊन येईल. मग कबीर काय करतो ना, कबीर आता न्यूजपेपर्समध्ये सगळ्याच बातमी देतो आणि त्यामध्ये तो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय टाकतो, जो कोणी ह्या बाईला माझ्यापर्यंत घेऊन येईल ती व्यक्ती जे काही मागेल ते त्या व्यक्तीला दिलं जाईल. आता अर्थात जे काही मागते ते दिलं जाईल असं जेव्हा समस्त लोकांना, तेव्हा ऑफकोर्स लोक कुठे कोणाला तेजस्विनी कामत दिसते का, सापडते का हे बघू लागतात. तर आता ही बातमी कशीबशी त्या बाईपर्यंतसुद्धा पोहोचते जिच्याकडे आता खरी तेजस्विनी कामत राहत असते. मग आता ती बाई तेजस्विनीला ती बातमी दाखवत म्हणते की तुम्हाला लोक शोधतायत तुमची, चला मी तुम्हाला तुमच्या घरच्यांपर्यंत घेऊन जाते. आता तेजस्विनी घाबरते आणि म्हणते नाही, नको, ती मनस्विनी शोधत असेल मला मारण्यासाठी. त्यावर मग ती बाई म्हणते, अहो असं कशाला बोलताय, बघा ना काय लिहिलं इथे, जे मागेल ते देणार म्हणून. अहो म्हणजे तुमची घरचेसुद्धा असू शकतात ना, तुम्हाला मुलं आहेत का? त्यावर ती म्हणते हो, मला एक मुलगी आहे. त्यावर मग ती बाई म्हणते, अहो कदाचित तुमची मुलगी तीसुद्धा तुम्हाला शोधत असेल आणि तिने हे दिलं असेल तर पेपरात. मग तेजस्विनी विचार करते की हो, हे असं झालेलं असू शकतं. मग ती म्हणते की ठीक आहे, निघूया आपण. आणि मग आता ती बाई तेजस्विनीला घेऊन तिकडनं कबीरने दिलेल्या पत्त्यावरती पोहोचते आणि मग कबीरकडे आता ती खऱ्या तेजस्विनीला सुपूर्त करते आणि म्हणते की तुम्ही ह्यांना तुमच्यापर्यंत आणायला सांगितलं होतं. त्यावर मग कबीर विचारतो, काय हवं आहे तुम्हाला माझ्याकडनं? त्यावर ती बाई म्हणते, नाही हो, मला काही नको आहे, मला काही हवं आहे म्हणून मी काही या ताईंना तुमच्यापर्यंत आणलेलं नाही आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे, ती म्हणजे यांना यांचं घर, कुटुंब, मुलं बाळं मिळावी. खूप झुरल्या येतो ह्या बिचाऱ्या, यांना यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचवा, बस इतकंच काय ते द्या. त्याबरोबर कबीर म्हणतो, डोंट वरी, यांना त्यांच्याकडेच घेऊन जायचं आहे, यांच्या मुलीपर्यंत, म्हणून तर एवढा शोधण्याचा अट्टहास केला होता. आणि मग त्यानंतर कबीर हा तेजस्विनीला घेऊन तिकडनं बाहेर पडतो. तो तेजस्विनीला म्हणत असतो की तुम्हाला शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केले होते, माणसं कामाला लावली होती, पण तुम्ही सापडत नव्हतात. बट फायनली लकीली आज तुम्ही मला सापडलं आहे. तुम्हाला माहिती नाही आहे, मला तर आनंद झालाच आहे, पण माझ्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी आनंद तुमच्या मुलीला, सखीला तुम्हाला भेटून होणार आहे. त्यावर मग तेजस्विनी विचारते, सखी कुठे? त्यावर मग कबीर आता तेजस्विनीला मनस्विनीने काय उपद्व्याप करून ठेवले ते सगळं सांगतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर मग तेजस्विनी म्हणते, बाप रे, सोडणार नाही मी त्या मनस्विनीला. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला सखी जी असते ती साईबाबांबरोबर भांडत असते. ती साईबाबांना म्हणत असते, बाबा का करताय हे सगळं? काय नक्की मिळणार आहे तुम्हाला माझ्या आयुष्यात एवढ्या वेदना टाकून, माझ्या आयुष्यात एवढं दुःख, माझ्या आयुष्यात एवढा त्रास लिहून का करताय हे सगळं? असं म्हणतात की दुःखात असलेली व्यक्ती तुमचं नाव घेते आणि तुम्ही तिच्या मदतीला धावून जाता. मग तुम्हाला माझं दुःख दिसत नाही आहे का? की माझं दुःख तुम्हाला कळतच नाही आहे? माझं दुःख तुम्हाला समजून घ्यायचं नाही आहे का? का असं वागताय माझ्याबरोबर? मी ज्या लोकांवर प्रेम करते ती लोकं माझ्यापासून का दूर जातात? पहिले माझे बाबा, जे माझ्या आयुष्यातून दूर गेले. त्यानंतर माझी आई, तीसुद्धा माझ्या आयुष्यातून दूर गेली. आता एवढ्या वर्षांनंतर त्या कबीरमुळे म्हणजे कान्हामुळे मला माझी आई परत मिळाली. तर त्या मनस्विनीने तिला संपवून टाकली. आणि माझा नवरा कान्हा, कबीर, नक्की काय म्हणू त्याला हेच मला कळत नाही. तो तर पूर्णपणे फसवाच निघाला. त्याने माझा विश्वासघात केला. काय अर्थ आहे या सगळ्याला बाबा? तुम्हीच सांगा.
का घडतं माझ्या बाबतीत हे सगळं? मी नेमकं करू तर करू काय? विश्वास ठेवू तर ठेवू कोणावर? की मला प्रेम करण्याचा हक्कच नाही आहे. माझ्या आयुष्यात कधी प्रेम येणारच नाही आहे. जर तसं काही असेल तर मला तसं स्पष्टपणे सांगून टाका एकदाचं. मग आता कबीर मागून म्हणतो, तुम्हाला मदत करू शकतात एकच व्यक्ती आणि ती म्हणजे तुमची आई. निर्णय घ्यायला लहान असताना तुमची आईच तुम्हाला मदत करायची ना, मग आता ही तीच मदत करेल. त्यावर सखी मागे वळून पाहते. मागे कबीरबरोबर आता तेजस्विनीसुद्धा असते. आता सखी धावत तिकडे येते त्या दोघांकडे. त्यावेळी कबीर तिला सांगत असतो, तुमची खरी आई तेजस्विनी राघव कामत. त्याबरोबर खऱ्या तेजस्विनीला बघून सखीला आनंद होतो. सखी म्हणते, ही खरंच माझी आई आहे कबीर? त्यावर तो म्हणतो, हो, मी काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रामध्ये बातमी दिली होती तुमच्या आईला शोधण्यासाठी. हे ऐकून सखीला खूप आनंद होतो. पण आता आईच्या अंगावरती त्या जखमा असतात ते बघून तिला दुःखही होतं. तिच्या डोळ्यात अश्रूही असतात. सखी आईला घट्ट मिठी मारते. तेजस्विनीसुद्धा तिला शांतपणे जवळ घेते आणि शांत करत म्हणते, काळजी करू नकोस बाळा, मी आली आहे ना परत. जे तुझं आहे ते सगळं तुला नक्की परत मिळेल. मी आहे तुझ्याबरोबर. त्यावर सखी म्हणत असते, आई मला काही नको आहे. ना मला पैसा हवा आहे, ना मला प्रॉपर्टी हवी आहे, मला काही नाही, काही नको आहे. मला फक्त तू माझ्यासोबत हवी होतीस आणि फायनली आता तू मला परत मिळाली आहेस. त्यामुळे मला आता कसलीही काळजी नाही आहे. आपण दोघी इथेच राहू. मला काही नको आहे, पैसा प्रॉपर्टी काही नको आहे. मला फक्त तू हवी होतीस आणि फायनली मला तू मिळाली आहेस. थँक्यू सो मच बाबा, असं म्हणत ती आता साईबाबांचे आभार व्यक्त करते आणि आता ती लगेचच कबीरकडे बघते. कबीर तिला म्हणत असतो, ही बघा बातमी. आणि मग तो सखीला ती बातमी दाखवतो, ज्यामध्ये त्याने लिहिलेलं असतं की जो ह्या बाईला शोधून काढेल तो जे मागेल ते त्याला देईल. आता सखी हे वाचते आणि म्हणते, जे मागेल ते? त्यावर कबीर म्हणतो, हो, कारण तुमच्या आईपेक्षा मला सध्या काही महत्त्वाचं नव्हतं. मला खरं तर तुमच्या स्माईलपेक्षा काही महत्त्वाचं नव्हतं आणि तुम्हाला तुमच्या आईपेक्षा काही महत्त्वाचं नव्हतं. मग हे तर करावं लागणारच होतं ना. आता सखी कबीरकडे बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.